पुणे शहरातील मोकाट आणि भटक्या श्वानांना आता पुणे महानगरपालिकेकडून खाद्यपुरवठा जो आहे तो केला जाणार आहे। खरं तर बळुंचर धर्तीवर पुणे महानगरपालिकेने मिशन अन्नदा हे खास भटक्या आणि मोकाट श्वानांसाठी उपक्रम जो आहे तो राबवलेला आहे आणि त्या अंतर्गत आता पुणे शहरातील जे मोकाट कुत्रे आहेत, मोकाट जे कुत्रे फिरतात त्यांना आता अन्न पुरवठा करण्यात येणार आहे। यासाठी पुणे महानगरपालिकेने खास 1 कोटींची तरतूद जी आहे ती केल्याचं समोर आलेलं आहे। अशा प्रकारे उपक्रम राबवणारा पुणे महानगरपालिका ही पहिलीच महापालिका ठरणार आहे। खरं तर शहरातील मोकाट श्वानांची जबाबदारी ही महानगरपालिकेकडे आहे। त्या अंतर्गत शहरात केलेल्या श्वानगणनेत सुमारे 2.5 लाखांपेक्षा अधिक भटके श्वान आढळून आलेले होते। त्या अंतर्गत आता त्यांचं निर्बीजीकरण आणि त्यांना लसीकरण करण्याचं काम जे आहे ते महापालिकेकडून करण्यात येते। सध्या जे भटके श्वान पुणे महानगरपालिकेत आहेत त्या भटक्या श्वानांना खाण्यासाठी शहरातील प्रेमींकडून खाद्य टाकण्यात येतं। मात्र आता हे काम आता महानगरपालिका करणार आहे। महानगरपालिकेकडून या उपक्रमाअंतर्गत श्वानांना खाद्य पुरवण्यासाठी स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे। त्यासाठी महापालिकेकडून शहरातील 5 परिमंडळाअंतर्गत भटक्या श्वानांसाठी फीडिंग पॉईंट निश्चित केले जाणार आहेत। महापालिकेकडून शहरात सध्या स्वयंसेवी संस्था तसेच महापालिकेकडे श्वानांना खाद्य पदार्थ देत असलेल्या प्राणीप्रेमींकडून आलेल्या मागणीनुसार आरोग्य विभागाने 90 ठिकाणी फीडिंगसाठी मान्यता जी आहे ती दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने सध्या जर पाहिलं तर ही मिशन अन्नदा आहे ते महानगरपालिकेकडून राबवण्यात येणार आहे आणि त्या अंतर्गत जे भटके श्वान पुणे शहरात आहेत त्या भटक्या श्वानांना महानगरपालिकेकडून खाद्यपुरवठा जो आहे तो केला जाणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।